आज आपण पित्तशामक आवळा सुपारी बनवूया। बाहेर मिळते त्यापेक्षा रुचकर लागते, छान टपोरी होते। एक पाकळी तोंडात टाकली की मन प्रसन्न होते। वर्षभर 2 वर्ष छान टिकते। फक्त एकच टिप, ती म्हणजे आवळे खूप जास्त उकडवायचे नाहीत, नाहीतर सुपारी कुस्करली जाते। अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि आवळे हे असे जून घ्यायचे, एकदम जून घ्यायचे, कोवळे घ्यायचे नाहीत। जून आवळे असतात हे पूर्ण पिकलेले असतात, त्यामुळे जून घ्यायचे। जर कोवळे घेतले तर आवळा सुपारी आपली थोडी तुरट होते। आणि हे आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आता ह्याच्यावर थोडेफार डाग असतात, पण खूप जास्त डाग असलेले घ्यायचे नाहीत। थोडेफार डाग असतात ते चालून जातात, कारण हे खोलवर डाग नसतात, ते वरच्यावर डाग असतात। तर आता आपण हे धुवून घेऊया। आणि जर कोवळे असले तर त्याचा रंग थोडा हिरवट असतो, ह्याचा रंग थोडासा पिवळसर असतो। अशा पद्धतीने आपण आवळे घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून घेऊया 2 वेळेला। पाणी उकळलेलं आहे, पाण्याला वाफ आलेली आहे, याच्यावर मी चाळण ठेवलेली आहे आणि याच्यावर आवळे टाकून घेऊया। आता आवळे टाकताना सपाट असे टाकायचे, एकावर एक टाकायचे नाही, म्हणजे व्यवस्थित उकडले जातात। नाहीतर वरचे आवळे कच्चे राहतात, खालचे जास्त उकडले जातात। असं व्हायला नको, तर असे पसरून टाकायचे। आपल्या चाळणीत मावतील इतकेच आवळे घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित उष्णता लागते। खूप जास्त वरपर्यंत टाकले तर व्यवस्थित उकडले जात नाहीत। वरचे जे आवळे असतात त्याला व्यवस्थित वाफ लागत नाही। आपल्याला हे 10 ते 12 मिनिट उकळून घ्यायचे। झाकण ठेवलेलं आहे, 10 ते 12 मिनिट उकळून घेऊया। आवळे उकडायला ठेवलेत, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया। जिरे 1 चमचा टाकलेलं आहे, ओवा 1 चमचा, बडीशेप 1 चमचा। आता हे आपल्याला हलकेसे गरम करून घेऊया, खूप जास्त करपू नाही द्यायचे। थोडासा सुवास यायला लागला की आपण गॅस बंद करायचा आहे। कढई तापलेली असेल तरी पण हे लगेच भाजतात। गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि हे भाजून घेऊया। मसाला गरम करून घेतलेला आहे। मसाला घातल्यामुळे आवळा सुपारी खायला एकदम सुगंधित लागते। मसाला गार झालेला आहे, आता वाटून घेऊया। मसाला घातल्यामुळे आवळा सुपारी आपल्याला खायला एकदम सुगंधित लागते, चवीला पण चांगली लागते। चगळत आपण जाऊ तर तसे मसाले तोंडात येतात आणि आपल्याला लाळ सुटते। पचनासाठी सुद्धा आवळा सुपारी खातात, त्यासाठी आपण हे मसाले टाकलेले आहेत। ओवा, बडीशेप हे सुद्धा आपण पचनासाठी खातो। मसाला अगदी बारीक वाटून घेतलेला आहे, या पद्धतीने अगदी बारीक वाटून घ्यायचा मसाला। आवळे 12 मिनिटांसाठी उकडून घेतले आणि गॅस बंद केला। वाफ जाऊ नये म्हणून मी झाकण काढलेलं नव्हतं। आवळे थोडेसे कोमट झालेले आहेत, आता आपण झाकण काढून घेऊया। अशा पद्धतीने हे शिजलेले आहेत। अजून हे कोमट आहेत, थोडेसे गार व्हायला देऊया। आवळे छान थंड करून घेतलेले आहेत। आता हे उकडलेले दिसत आहेत, हे दाबल्यानंतर अशा ह्याला भेग पडते। जिथं जिथं आवळ्याच्या ह्या ओरिजिनल चिरा आहेत त्याच्यातून लगेच हा सेपरेट होतो। तर हे आपण काढून घेऊया। बी घ्यायची नाही आहे, फक्त हे वरचा गर आपल्याला घ्यायचं आहे। लगेच हे वेगळे होतात, खूप काही कष्ट नाही पडत। आणि खूप जास्त वाफवायचे नाही, खूप जास्त वाफवले तर त्याची चव जाते। 12 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित हे वाफवलेले आहेत। अशाच पद्धतीने आपण सर्व बिया काढून घेऊया आणि याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊया। सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आणि एकसारख्या आकाराच्या ह्या पाकळ्या निघालेल्या आहेत। या पद्धतीने आपण जो मसाला वाटला होता तो याच्यावर टाकून घेऊया। मीठ टाकून घेऊया, 2 चमचे आपल्याला मीठ लागेल। आवळे थोडेसे तुरट आहेत आणि वाळल्यानंतर पण मीठ थोडंसं कमी होतं, यासाठी आपण 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे, पण इतक्यात लगेचच चाट मसाला टाकायचा नाही। हे अर्धवट वाळल्या त्याच्यानंतर आपण चाट मसाला टाकूया, म्हणजे चाट मसाला चांगला टिकून राहतो आणि वरती त्याची चव चांगली लागते। सर्व मसाले मी लावून घेतलेले आहे। फक्त हे मीठ लावून पण करतात, पण जर मसाला लावला तर चव चांगली येते, पचनासाठी चांगले आहेत हे आवळे। तुम्ही अर्धा तास जेवणाच्या आधी याच्यातल्या 2 पाकळ्या चगळून खाल्ल्या की अर्ध्या तासानंतर तुम्हाला चांगली भूक लागते। तर व्यवस्थित मी हे चोळून घेतलेले आहेत आणि आवळ्याचे गुणधर्म सर्वांनाच माहीत आहेत। आवळा केसांसाठी सुद्धा चांगला आहे। आता हे 2 ते 3 दिवस आपल्याला वाळवून घ्यायचे, अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। 3 दिवस सुपारी वाळवून घेतली, ही कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आणि एकदम कुरकुरीत वाळवायची, म्हणजे वर्षभर 2 वर्ष टिकते, सुपारीला काहीही होत नाही। आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची। एकदम इझी रेसिपी आहे, पटकन सुपारी आपली तयार होते। फक्त आवळे उकडून घेतले की आपली सुपारी तयार।